श्री स्वामी समर्थ. श्रीमंत कसे बनाल, पैसे कसे कमवाल, सर्वात यशस्वी कसे बनाल. तुम्ही हे जाणता का? 2017 मध्ये भारतात गेल्या वर्षीपेक्षा 20% जास्त लोक मिलेनियर बनले आणि हा ग्रोथ रेट दरवर्षी वाढतानाच दिसतो. आपल्या सर्वांसाठी आनंदाची गोष्ट ही आहे की या सर्व मिलेनियर्सपैकी 90% लोक हे सेल्फ मेड मिलेनियर्स आहेत. म्हणजेच या लोकांनी शून्यातून सुरुवात केली आणि यांच्याजवळ कोणती वडिलोपार्जित संपत्ती देखील नव्हती. आणि हे यासाठी आहे की निसर्गाला काही फरक पडत नाही की तुम्ही गोरे आहात की काळे, किंवा मुलगा आहात की मुलगी, लहान आहात की मोठे. फक्त आपण जर एक्झॅक्टली तेच केलं जे हे अगदी एखाद्या रेसिपीसारखे आहे. जर तुम्ही आणि मी सगळे एकसारखे पदार्थ वापरून सेम रेसिपी तयार केली तर दोघांचीही डिश अगदी सारखीच होईल. तर आज आपण स्वतः मिलेनियर्स बनलेल्यांच्या यशामागील गुपित जाणून घेऊया. हे लोक काय करतात त्याचे अनुकरण करून आपण स्वतः आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र होऊ शकतो. परंतु त्याआधी एक गोष्ट जाणून घेऊया की मुकेश अंबानी यांच्या अकॉर्डिंग इंडियासाठी पुढील 20 वर्षे खूप महत्त्वाची आहेत. ही देशासाठी आयुष्यात एकदाच येणारी संधी आहे. यावेळी आपल्याजवळ जी संधी आहे ती याआधी आपल्याला कधीच मिळाली नव्हती. आता आपण खूप सारे उद्योगधंदे सुरू करू शकतो आणि भारताला त्याच्या खऱ्या पोझिशन म्हणजेच पहिल्या क्रमांकावर पोहोचवू शकतो. सेल्फ मेड मिलेनियर्सचं सर्वात पहिलं गुपित हे आहे की ग्रीन बेक ग्रीन्स. तुम्ही आपले मित्र किंवा कुटुंबातील व्यक्तींकडून हे ऐकलं असेल की प्रॅक्टिकल बना. 1800च्या शतकात जर तुम्ही कोणाला हे म्हणाला असता की मनुष्य एक अशी गोष्ट बनवेल जी आकाशात उडेल, तर त्यावेळी लोकांसाठी ही गोष्ट अजिबातच प्रॅक्टिकल नव्हती आणि ते तुमच्यावर हसले असते. जर 1900 साली आपण कोणाला हे बोललो असतो की मनुष्याजवळ एक पत्त्याच्या आकाराची एक अशी वस्तू असेल ज्यावरून तुम्ही एकमेकांना बघू शकाल, बोलू शकाल, मिनिटामध्ये कोणतीही माहिती शोधू शकाल, तर आपल्याला वेडं ठरवलं असतं. परंतु आज आपण मोबाईल फोन वापरतो. तुम्हाला हे माहीत आहे, लॉन मस्कने रॉकेटची कंपनी स्पेसएक्स काढायची ठरवली होती. तेव्हा त्यांच्या जवळच्या मित्राने एक व्हिडिओ एडिट करून त्यांना दाखवला ज्यात एका पाठोपाठ एक रॉकेट्सचा स्फोट होताना दिसत होता आणि तो म्हणाला की रॉकेट्सच्या धंद्यामध्ये तू कधीच यशस्वी होऊ शकत नाहीस. परंतु तरीही लॉन मस्कने यशस्वीरित्या रॉकेट कंपनी चालू केली आणि एक असं रॉकेट बनवलं जे व्हर्टिकली परत जमिनीवर लँड करता येईल, जे आजपर्यंत मोठ्यात मोठ्या देशातील स्पेस गव्हर्नमेंट एजन्सीज सुद्धा करू शकल्या नाहीत. म्हणजेच आपण जर मोठी स्वप्न पाहायला घाबरलो तर ती पूर्ण कशी करणार? दुसरं गुपित आहे डू व्हॉट यू लव्ह टू डू. जेव्हा आपल्याला खूप आवडणारी गोष्ट आपण करतो तेव्हा आपल्याला खूप एनर्जेटिक वाटते, आपण मोटिवेटेड होतो आणि याच गोष्टीसाठी आपण जन्माला आलोय असं आपल्याला वाटायला लागतं. जर आपण सेल्फ मेड मिलेनियर्सना विचारलं की तुम्ही किती काम करता, तर ते एकच उत्तर देतील, मी तर काहीच काम करत नाही, फक्त तेच करतो जे मला आवडतं. तिसरं गुपित आहे सी युअर सेल्फ ॲज सेल्फ एम्प्लॉईड. ते असं मानतात की जर काहीही मिळवायचं असेल तर खूप मेहनत करावी लागेल. आपल्या जीवनाचा सर्वात मोठा टर्निंग पॉइंट आपणच असतो. जो कोणी मिलेनियर बनलाय तो खूपच रिस्पॉन्सिबल मनुष्य आहे. ते मानतात की ते सेल्फ एम्प्लॉईड आहेत. जे लोक जॉब करतात, ज्यांना पगार मिळतो, त्यांच्यात देखील तेच लोक टॉप पोझिशनला आहेत जे असं मानतात की ही कंपनी त्यांची आहे. त्यांना कंपनीचे नुकसान हे त्यांचे स्वतःचे नुकसान वाटते आणि ते नेहमी असा विचार करतात की कंपनीला कसं इम्प्रूव्ह केलं पाहिजे. आणि जे लोक असा विचार करतात की आपले 9 ते 5 काम झाले की बाकी आपल्याला काय करायचं आहे,
तर ते एक लूजर मेंटॅलिटीचे आहेत आणि आपण तसं होण्यापासून वाचलं पाहिजे. पुढचं गुपित आहे हॅव अ क्लिअर सेन्स ऑफ डायरेक्शन. म्हणजेच आपल्याला हे माहिती असायला हवं की आपल्याला नक्की काय हवं आहे. आपण ते ध्येय कधीच प्राप्त करू शकत नाही जोपर्यंत आपण ते बघत नाही. एकदा एका मोठ्या ऑइल कंपनीचे ओनर H.L. हंटना विचारलं की यशस्वी होण्याचे काय गुपित आहे. त्यावर ते म्हणाले, माझ्या आयुष्यात यशस्वी होण्याची 2च गुपितं आहेत. पहिलं हे की आपल्याला एक्झॅक्टली माहिती असायला हवं की आपल्याला काय हवं आहे, आणि दुसरं हे की ते ध्येय प्राप्त करण्यासाठी आपल्याला काय किंमत मोजावी लागेल. म्हणजे रोज आपल्याला किती तास द्यावे लागतील, काय काय तडजोड करावी लागेल, आणि त्यानंतर ती किंमत चुकवण्यासाठी काम करायला सुरुवात करा. आयुष्य आपल्याला सांगत असतं की काहीही साध्य करण्यासाठी आपल्याला त्याची पूर्ण किंमत चुकवावी लागते. आपण शॉर्टकट्स नाही घेऊ शकत. आपल्याला पूर्ण हार्डवर्कच करावं लागतं. आणि यासाठी आपण एक गोष्ट करू शकतो. आपल्याला एका कागदावर 10 ध्येय लिहायची आहेत, जे आपण आपल्या आयुष्यातील पुढील 12 महिन्यात मिळवू इच्छितो. आता स्वतःलाच एक प्रश्न विचारा की जर या 10 ध्येयांपैकी केवळ एकच ध्येय आपण मिळवू शकलो तर यापैकी कोणते ध्येय आपल्या आयुष्यात सर्वात जास्त सकारात्मक परिणाम घडवून आणेल. आणि जेव्हा तुम्हाला कळेल की हां, ही गोष्ट माझ्या आयुष्याला सुधारेल, तेव्हा ते ध्येय मिळवण्यासाठी त्याच कागदावर संपूर्ण प्लॅन तयार करा आणि रोज तो प्लॅन पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करा. पुढचं गुपित आहे रिफ्यूज टू कन्सिडर द पॉसिबिलिटी ऑफ फेल्युअर. जेव्हा आपण मोठे होतो तेव्हा यशस्वी न होण्याचं सर्वात मोठं कारण असतं ते अपयशाची भीती. आणि मजेची गोष्ट अशी की अपयशाचा परिणाम तितका होत नाही जितका की अपयशाच्या भीतीचा होतो. लहानपणापासून आजपर्यंत आपल्याला प्रत्येक गोष्ट ही अपयशानेच मिळालेली आहे. जसे की चालणे, आपण बऱ्याच वेळा अपयशी होऊनच ते शिकलो. आपल्याला हे समजून घ्यायला हवं की 10 पैकी 9 गोष्टी ज्या आपण प्रयत्न करतो त्या आपल्याला येत नाहीत. अपयश ही चांगली गोष्ट आहे जी आपल्याला स्मार्ट बनवते. अपयशाची भीती काढून टाकण्यासाठी हे मानून चालायला हवं की आपण कधी अपयशी होणारच नाही. उलट आपण असं मानलं पाहिजे की ते अपयश नसून तो एक फीडबॅक आहे. सेल्फ मेड मिलेनियर्स जेव्हा अपयशी होतात तेव्हा ते असा विचार करतात की यातूनही काहीतरी शिकण्यासारखं आहे, आणि त्यांना त्या चुकीमधून सर्वात मोठा धडा मिळतो, आणि त्याचा वापर करून ते लोक मागील ध्येयापेक्षा मोठे ध्येय प्राप्त करतात. पुढील सिक्रेट आहे डेडिकेट युअर सेल्फ इन अ लाईफ लाँग लर्निंग. आपल्याला यशस्वी बनवणारी सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे कॉन्स्टंट लर्निंग. सेल्फ मेड मिलेनियर्स त्यांचं शिक्षण पूर्ण झालंय असं कधीच मानत नाहीत. 21व्या शतकात ज्ञान ही सर्वात मोठी शक्ती आहे. ज्याच्याजवळ सर्वात जास्त ज्ञान असेल आणि जो ते प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करेल तोच जीवनात सर्वात पुढे असेल. आपण रोज आपल्या क्षेत्राशी निगडीत काही ना काही वाचलं पाहिजे आणि त्यापासून ज्ञान मिळवलं पाहिजे. चांगली पुस्तके जी चांगल्या लेखकांनी लिहिली आहेत. जेव्हा एक लेखक पुस्तक लिहितो तेव्हा तो आपला 10 ते 20 वर्षांचा अनुभव त्यात लिहित असतो, ज्यामुळे ते पुस्तक आपला अनेक वर्षांचा संघर्ष वाचवू शकतं. त्या चुकींपासून वाचवू शकतं ज्या आपण करू शकतो, आणि त्यामुळे आपण आपल्या यशापर्यंत कमीत कमी वेळात पोहोचू शकतो. तर यामध्ये आपण सर्वात आधी पाहिलं की ग्रीन बेक ग्रीन्स, म्हणजेच आपण मोठी स्वप्न नाही पाहिली तर आपलं मोठं होणं खूप कठीण आहे. दुसरं गुपित डू व्हॉट यू लव्ह टू डू. म्हणजेच जर आपण त्या गोष्टीतून पैसे मिळवण्याचा प्रयत्न केला जी आपल्याला आवडते तर आपल्याला एकही दिवस काम करावे लागणार नाही, कारण आपण ते एन्जॉय करत असू. तिसरं गुपित
सी युअर सेल्फ ॲज सेल्फ एम्प्लॉईड. म्हणजेच आपण कोणावरही अवलंबून न राहता स्वतःला इम्प्रूव्ह केलं पाहिजे. चौथं गुपित, हॅव अ क्लिअर सेन्स ऑफ डायरेक्शन. म्हणजेच आपल्याला नेमकं काय हवंय हे माहीत असणं खूप महत्त्वाचं आहे, तरच आपल्याला यश मिळेल. पाचवं गुपित, रिफ्यूज टू कन्सिडर द पॉसिबिलिटी ऑफ फेल्युअर. म्हणजेच अपयश काहीच नसतं, प्रत्येक गोष्ट ही फीडबॅक आहे. आपण अपयशी तेव्हाच होतो जेव्हा आपण थांबतो. आणि शेवटचं गुपित, डेडिकेट युअर सेल्फ इन लाईफ लाँग लर्निंग. नेहमी नवनवीन कौशल्य शिकत राहा. आपल्या रिकाम्या वेळेचा वापर योग्य रीतीने करा.